मुलांना लिहिण्याचे काम वर्गाच्या आत बसून शिकणारे नव्हे, वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे तथागत गौतम बुद्ध, संत कबीर महाराज यांना गुरुस्थानी मानणारे विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या कालावधीत पूर्ण केले. रसानुष्का पुस्तक हा तर भारतीय धर्मग्रंथ, रसानुष्का पुस्तक हा तर भारतीय धर्मग्रंथ, गुलामगिरी संपली झाल्या गणराज्य, गुलामगिरी संपली झाल्या गणराज्य, सत्ताधारी झाली चालक आणि जनता झाली मालक. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 आपण संविधान का पण स्वीकारले? कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोरच्या अधिवेशनात तिरंगा फडकून स्वातंत्र्याची घोषणा केलेली. हा दिवस स्मरणीय राहावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान स्वीकारण्यात आले आणि खऱ्या हाती प्रजा हाती सत्ता आली. संविधानामुळे न्याय, स्वातंत्र्य तसेच बंधुता मिळाली. पूर्वी राजाचा मुलगा 6 राजा व्हायचा. संविधानामुळे राजाची निवडी मतपेटीतून होऊ लागली. अरे बाबासाहेबने कलम उठायचं संविधान बन गया. अरे बाबासाहेबने कलम उठायचं संविधान बन गया. इस संविधान की ताकत को देखो यार, चाहे देखने लगी इस देश का पंजाब हुआ, इस देश का हिंदुस्तान बन गया. मित्रांनो, आपल्या भारताला संविधानामुळे न्याय, हक्क तसेच कर्तव्ये दिली आहेत. आपल्या भारतासमोर अशा अनेक समस्या आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्रियांवर होणारे अत्याचार, बेरोजगारी या सर्व समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेब असे म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. बाबासाहेब असे म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. तो जे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जाता मला एवढंच म्हणायचं वाटते की रणनेता बना ना कोई सेलिब्रिटी बना, रणनेता बना ना कोई सेलिब्रिटी बना, लोकतंत्र गया राज है, कोई हस्ती यहाँ बड़ी नहीं, सबसे बड़ा संविधान है, सबसे बड़ा संविधान है. थैंक यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. जोरदार नारा झाला पाहिजे. आई वडिलांसाठी त्यांनी त्यांना कोको मेलन आणि जॉनी जॉनी एस पापा पर्यंत सीमित नाही ठेवलं. त्यांना बाबासाहेब सांगितलं, त्या आई वडिलांसाठी पण जोरदार नारा झाला पाहिजे. जोरदार. तर आमच्या सगळ्या टीमकडनं भारतीय लोकसत्ता संघटनेच्या आम्ही त्याला भेट देतो. जोरदार नारा, जोरदार. जय भीम बेटा, थँक्यू.